काय बोलाल? धन्यवाद. खूप बरेच वर्षानंतर खूप चांगली एक इनिंग माझी बिल्ड झाली आणि म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि एक खूप मोठं आयोजन आहे. खेळताना खूप आनंद होतो आहे आणि असे आम्ही म्हणजे प्रोफेशनल जेव्हा खेळत होतो होते, पण त्या लेवलची एक टुर्नामेंट इथे होते आपल्या पालघरमध्ये, त्याचा खूप आनंद होतो आहे. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. सुयोग आमच्या सोबत होते. एका मोठ्या मॅचमध्ये एक मोठी इनिंग. सुयोग आपला आत्मविश्वास वाढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण असे चमकत राहा. मॅच क्रमांक 2 सध्या आपण पाहतायत घरच्याच मैदानावर जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेहिल किनीच्या बॅटमधून एक रन आली. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. व्हाईट बॉलचा इशारा. एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेले. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे. श्री जागमाता रावळे वर्सेस एका साईडला MS11 झाई. या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतो. या अगोदर आपण नरेश ढोमे सरांचा आवाज ऐकलात. पुण्यावरून स्पेशली या स्पर्धेला उपस्थित झालेत. एक पॉप्युलर समालोचक म्हणून ज्यांची ओळख. अप्रतिम चांगला फटका होता हार्दिक च्या बॅटमधून. पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. हेच तालमेल ज्या दोन फलंदाजांमध्ये सातत्याने पाहायला मिळतं आणि त्याच तालमेलमुळे मात्र त्यांचं जे बॉन्डिंग आहे ते स्ट्रॉंग होताना पाहायला मिळतंय. घरच्या मैदानावरती आपण बघतायत ओपनिंग पेअर नेहिल किनी आणि हार्दिक. मोठी जिम्मेदारी आहे समोर. संतोष MS11चा एक फ्रंटलाईन गोलंदाज, सातत्याने मोठा स्पर्धा खेळणारा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू स्वैरी चेंडू म्हणून घोषित केला गेलाय. थोडीशी लेंथ अँड लाईन प्रमोदच्या ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं डीपमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट्स आहेत आणि त्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चाललाय की त्याच दिशेने चेंडू टाकणं गरजेचं आहे. हो, भरपूर वेळा पाहिलंय संतोष दवणे यांची ट्रिक चांगली वापरली जाते. आणि पहा ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळतंय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. यावेळेला अप्रतिम चांगला आक्रमणाचा आता परवाना मात्र आहे, परंतु त्या आक्रमणाच्या परवान्यावर परिपूर्ण बंदी घातलेली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. नुकतंच जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायडर आदरणीय संजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. एक चांगले खेळाडू 40+चे आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेला या पालघर जिल्ह्यामध्ये सफाळी विभागातील प्रत्येक स्पर्धेला त्यांचं मोलाचं योगदान त्यांच्या परीने असतं. तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद आहे. पुढील चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. पुनश्च एक अवांतर रन्स बघायला मिळते. धावसंख्या 6 वरती पोहोचले. हार्दिक थोडंसं त्याचा इंटेंट क्लिअर केला होता. थोडंसं डान्सिंग ग्राउंड विकेट गेले होते. मोठा शॉट खेळण्याचा पावित्र्य होता. थोडासा एक्स्ट्रा चेंडू बघायला मिळतोय. 3 चे वाईट चेंडू हाताळलेले आहेत. संतोष सुद्धा थोडंसं प्रेशर घेतो की काय असं मात्र आता वाटतंय. इथे मात्र आपण बघताय थोडंसं स्लाइस पुढे चेंडू होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ पॉईंटमध्ये. एक धाव कंप्लीट झालेली आहे. MS11 संघ चांगला बॅलन्सिंग संघ आहे. गोलंदाजी चांगली आहे. फलंदाजीचा एक डीप फलंदाजी आहे. तर ही मॅच खूप चांगली होण्याचे संकेत आहेत. हो, यंदाचा फॉर्म पाहता टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर दोन्ही संघांनी मात्र खूप चांगली किमया साध्य केले. आपापल्या परीने मात्र 100% दिलेले आहेत. परंतु आता दोन्ही टीमला ज्या पद्धतीने लढायचं आहे मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करायचे आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न नेहिल किनीचा जरूर होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल. संतोष दवणे आता लयबद्ध झालाय. एकाग्रता बाळगले आणि संयमतेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग. पुढील चेंडू. ओहो, वाडा शॉट. स्लॉग स्वीप नेहिल किनीच्या बॅटमधून येतोय. षटकाच्या अंतिम चेंडूवरती त्याचा क्लास. धावसंख्या 4 ने वाढते. डबल डिजिट मध्ये पोहोचलाय. 11 धावा स्कोर कार्डवर.
करत साहेब आपलं मुख्य मंचावरती हार्दिक स्वागत आहे. धनंजय नाईकचा पहिलाच बॉल बॅट हवेत थोडीफार फिले होती. बॉल खालून निघून जातोय. डॉट बॉलची सांगता बॅक ऑफ द हँडचा चांगला वापर केला होता. स्लोवर वन बॉल पाहायला मिळाला धनंजय नाईकच्या या पहिल्याच बॉलवर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. डॉट बॉल. लो फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून खेळलाय. खूप चांगला फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना हार्दिकच्या बॅटमधून खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. 4 रन. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 15 वरती. फुलटॉस होता. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाले हार्दिककडनं. कव्हर रिझनमध्ये आपण बघतायत चौकार आलाय. इथून मात्र प्रथम बॅटिंग करताना 80-85 धावा एक चांगली मॅच होऊ शकते. कडच्या मैदानावरती संघ खेळतोय श्री चाकमाता रावळे संघ. संघाचे दोन्ही स्टार प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत. नेहिल आणि हार्दिक चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करताना धनंजय नाईकच्या अगेन्स्ट आपण बघतोय. गतीला परिवर्तन. इथे स्लॉट मध्ये चेंडू परंतु सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. आणखीन एक दर्जेदार हाईन हँडसम षटकार. सरळ बॉलने मात्र जणू काही या बॉलला पंख फुटले होते आणि बॉलने लँड केलं. आमच्या नारी शक्तीचा सन्मान केला या बॉलने. हार्दिक गरत यांनी सांगितलं मात्र या वेळेला या महिला वर्ग तुमचं स्वागत आहे. सध्या हे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या स्टँडमध्ये मॅचचा आनंद घेत असताना. जशी जागा मिळते तशी जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे साई सुजल एंटरप्राइजेस स्टँडकडे. चांगला बॉल होता. डबल माइंडमध्ये होते धनंजय नाईक. बऱ्याच वेळेला या गोलंदाजाला पाहिलंय. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असो, त्यानंतर आपण पाहिलं रबर बॉल क्रिकेट असो, आणि ही चिमुरडी सध्या आपण पाहताय सो क्यूट बेबी. मात्र मॅचचा आनंद घेत असताना या स्टँडमधून एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून या गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. केंद्रबिंदू आहेत आमचे लाडके प्रेक्षक राजे. पुढील चेंडू पाठलाग करायचा होता वेळेला. चेंडू भरपूर बाहेर आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 22 वरती पोहोचलंय. चांगली बॅटिंग करताना आपण बघतायत. मेरिटवरती खेळताना हार्दिक एक विस्फोटक बॅटर आहे. एक बाईक त्यांच्याही नावावरती आहे. अनेक वर्ष श्री चाकमाता रावळेच्या माध्यमातून खेळताना अनेक स्पर्धा या दोन्ही फलंदाजांनी गाजवलेल्या आहेत. आणि घरची स्पर्धा एबी ट्रॉफीचं पर्व 5वं आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये लढताना दिसत आहेत. वाडा शॉट पुल पॉवरफुल जातोय सरळ. साई सुजल एंटरप्राइजेसला अभिवादन करताना हार्दिकच्या बॅटमधनं हार्दिक बधाई हो असं सांगणारा भव्य षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. खेचून मारला होता या बॉलला. अतिशय चांगला दमदार आणि शानदार हा षटकार पाहायला मिळतोय. हीच ताकद आहे या खेळाडूची. रॉकी ग्रुप चषकामध्ये या खेळाडूला बाईक मोटरसायकल का मिळाली? स्वतःच्या कुशल फलंदाजीच्या गोलंदाजीच्या नेतृत्वावर या खेळाडूने अनेक मैदानं गाजवले. तर एका साईडला नेहिल किनीला सुद्धा मोटरसायकल मिळाले, कारण या खेळाडूने कौशल्य दाखवले. पहा अंडर प्रेशर यावेळेला गोलंदाजी करताना एक्सपिरियन्स बॉलर समोर हार्दिकने जी बॅटिंग केली आतापर्यंत निडर मनाने आणि मन मोकळेपणाने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे दबाव आता धनंजय नाईक आणि MS11 झाई या टीम समोर वाढताना पाहायला मिळतो. परफेक्ट बिल्डिंग टीमकडे थोडंसं प्रेशर वाढलंय. चांगला परफेक्ट वाईड यॉर्कर बघायला मिळतोय. कडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं या चेंडूवरती. षटकाची होते समाप्ती. 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत. 14.50च्या सरासरीने 29 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. आज पद्धतीने धावाल्या प्रोजेक्टेड स्कोर मला 87 बघायला मिळू शकतो. खूप चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय पहिल्या 2 षटकामध्ये. पॉवर प्ले या ठिकाणी संपलाय. बघूया तिसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला बोलवत आहे. संतोष पुनश्च आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सामन्याचं 3रं षटक घेऊन कचाकच भरलेले आमचे स्थान बघायला मिळतात.
सर्व क्रीडा रसिक वर्ग 5व्या पर्वातला चॅम्पियन शोधण्यासाठी आलेत, बघण्यासाठी आलेत. 6 दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये होते. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर श्री 311 मंगलमूर्ती संघ, मंगलमूर्ती विराथन संघ आपण बघतायत या स्पर्धेतून थोडंसं मागे राहिलाय. आता या मॅचमधली जी लढत आहे ती मात्र दुसरा एक टॉप 2 मध्ये जाणार. पहिला एक संघ गेला टॉप 3 मध्ये जाताना विनिंग टीम तिकडे पुढे जाईल. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर संतोष दाखवत आहेत. समोर आपण निहिलला बघतोय. स्लाइस केल्या वेळेला गॅप शोधला गेलाय. चेंडू थांबणार नाही आहे परंतु थांबवलाय. थोडासा बाउन्स झाला तिथे, असं वाटलं होतं की कार्पेटला रोल करत चेंडू वेगानं जाईल. मोक्याच्या क्षणी हलकासा बाउन्स झाला आणि खूप चांगला पाठलाग आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल कशा पद्धतीने चेंडू थांबला गेलाय. थोडीशी एज लागली, स्पर्श केला, वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत होता. मोक्याच्या क्षणी तो हलकासा बाउन्स झाला आणि थोडासा अक्रॉस झाला आणि तिथे संधी, खूप चांगल्या संधीचा फायदा घेतलाय. धनंजय नाईकचा थोडाफार कुठे हाताला स्पर्श झाला होता आणि त्यानंतर यशने जो बॉल रोखला वाखणे जोगे पाहायला मिळाला. अप्रतिम सुंदर बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संतोष दवणे काय ॲक्शन रिप्ले यावेळेला आपण पाहत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर श्री जागमाता रावळे या टीमची जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. धावा या षटकामध्ये थांबवले. 2 रन आलेत. 2 बॉलचा खेळ झाला आहे. मागील मॅचमध्ये 115 धावा, 116 धावांचा टार्गेट सेट करत असताना 311 मंगलमूर्ती विराथन टीमने सुद्धा चांगला खेळ केला होता. म्हणजे आज खेळपट्टी रंगरूप धारण करताना पाहायला मिळते. मिसफील्डचा फायदा, पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा पाहायला मिळत आहेत. कारण अजितची ही खेळपट्टी जी पिच क्युरेटरने बनवले, समान न्याय देणारी खेळपट्टी पाहायला मिळते. कधी गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजाच्या प्रेमात पडते. त्यामुळे एक चांगली खेळपट्टी आपण पाहू शकतायत. धावसंख्या बघायला मिळते 33. निहिल चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करताना बघायला मिळतोय. वॉट अ शॉट, एक तगडा ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. लॉंग ऑफचा खेळाडू थोडंसं आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करतोय. ऑन दी स्तंभ नॉनस्ट्राइक इनकडनं 34 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. चांगलं फाउंडेशन या षटकामध्ये संतोष दवणेची प्रशंसा करावी लागेल. 4 चेंडू हाताळलेले आहेत, 5 धावा फक्त खर्च केलेले आहेत. महत्त्वाचे 2 चेंडू आहेत आपल्या स्पेलमधले आणि तीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, यावेळेला पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि हलकासा कटी झालाय. डॉट बॉल. सुपर बॉलिंग संतोष दवणे. पहा शॉर्ट रनअप घेतो. खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना पाहायला मिळतो. ते एनर्जेटिक लेवल त्याची अप्रतिम पाहायला मिळते. कधी कधी गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतात ना, त्यांच्या मुखातून एक एनर्जेटिक आवाज येतो, त्याला ग्रंट असं म्हटलं जातं. कधी कधी आपण पाहिलं तर एक लाऊड एनर्जी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ते क्वचित आणि कदाचित गोलंदाजांना आपण पाहत आहे. त्यामध्ये संतोष दवणे सुपर बॉलिंग, काय गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. वा संतोष दवणे वा, जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग. 34 धावा, बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 34. अजितजी पाटील संतोष दवणे यांचं एकंदरीत आपण पाहिलं तर कौतुक कसं करतील. नाही, गरज होती यावेळेला. 2 षटकामध्ये 29 होत्या आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. कुठेतरी संतोषनं जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, ऊर्जेचा जो स्रोत आहे तो निर्माण केला आहे आणि इथून मात्र आम्ही थोडीशी कमबॅकिंग करणार आहे सांगतायत. परंतु 3 षटकं मी म्हणेन 35 धावा एक चांगला स्कोर आहे. इथून गेअर बदलणं गरजेचं आहे. कमीत कमीत 50-18 चेंडूमध्ये नजरेसमोर ठेवावे लागणार आहेत. श्री चाकमाता रावळे संघ म्हटल्यानंतर गेली 3-4 वर्ष हा संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या डगआउटमध्ये बघायला मिळतात. चित पाटील असतील, साहिल सापके आहेत आपल्याला बघायला मिळतात. अनिकेत घरतसारखे खेळाडू आहेत. नयनसारखा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग लाईन खूप डीप आहे. समोर आपण हार्दिकला बघतोय, निहिल किनी आहेत. एकाहून एक दर्जेदार खेळाडू आहेत आणि तो जो दर्जा आहे ना तो मेंटेन ठेवण्याची आता गरज आहे. शेवटच्या 18 चेंडूमध्ये प्लॅनिंग पूर्णतः क्लिअर आहे की धनंजय आल्यात. शेवटचे 2 नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळू शकतात. धनंजय तयार, गोलंदाजी ट्रॅक व इथे आपण बघतायत चॅलेंज केलं गेले. इथे आपण बघतायत ऑप्शनच्या बाहेर बाउन्स झाला होता थोडा आणि थोडा एक्स्ट्रा बाउन्स आहे असं मात्र खेळाडूला वाटते. चॅलेंज केले गेले या चेंडूसाठी. इट्स अ वाईड बॉल.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती 36. मुख्यच्या क्षणाला अप्रतिम आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला गेला होता 1 फॉर दी ओव्हर. त्या ठिकाणी पंच दर्शवत असताना हार्दिक सध्या बॅटिंग एंडकडे आपण पाहतायत. 36 धावा झालेत. निहिल किनी 10 वर खेळतोय. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरले. सकारात्मक दृष्टिकोन हा नेहमीच धनंजय नाईकचा चांगला असतो. तुमचा अप्रोच इंटेंट हा नेहमी मात्र पॉझिटिव्ह असायला हवा आणि तेच धनंजय नाईक सध्या करत असताना काय ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं ऑफ्टमच्या खूपच थोडंसं बाहेर बॉलला ठेवलं आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर हार्दिक त्या बॉलला फॉलो केलं नाही आणि 36 ला 0 डॉट बॉल आला. पुढील चेंडू इथे मात्र आपण बघताय थोडंसं ऑन द राईज खेळला गेला. हवेमध्ये चेंडू आहे आणि झेल जयराज तिथे आहेत. फलंदाज आउट. चांगला झेल टिपला होता. धन्यवाद डीजे. ह्या वेळेला लेग ब्रेक बॉल होता. हार्दिकचा बॅटचा जो फ्लो होता ना तो ऑन साईडला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर बॉलने मात्र उंच भरारी घेतली आणि सरळ जयराजच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. साहिल चाफके न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. एबिलिटी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं परंतु आता त्याला चांगली खेळीची एक मोठ्या इनिंगची गरज असणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 धावा. चांगली गोलंदाजी धनंजय दवणे, संतोष दवणे लगातार चांगली गोलंदाजी करताना आणि ज्या पद्धतीने विकेट मिळवले एक मोठी पार्टनरशिपला ब्रेक लावलाय ही खूप महत्त्वाची बाब पाहायला मिळते. नक्कीच मागचे काही चेंडू आपण बघितले मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवले आणि आता साहिल दाखल झालेले आहेत. एक जमेची बाजू असणार आहे श्री जागमाता रावळे संघासाठी. त्यांचा महत्त्वाचा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मिसेस साहिल. आणि साहिल आल्या आपला ट्रेडमार्क जागिया ट्रेलरने स्टार्ट करतायत. एक अप्रतिम थोडासा चेंडू पुढे होता. स्वीपर कव्हरच्या डोक्यावरनं प्रॉपर एलिव्हेशन आणि साहिलचा ट्रेडमार्क धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचते ती 41 वरती. टाइमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टैलेंट, सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये साहिल चाफके धनंजय नाईकच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं परंतु माइंड सेट करून आलाय की नाही धावा मला करायच्या आहेत. साहिल चाफकेच्या बॅटमधून 6 आल्या. संघाची धावसंख्या 42. बॅटचा टो एंड जरूर लागतोय. ऑन साईडला खेळून काढलाय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने श्री जागमाता रावळे टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 43 या धावसंख्येवर. आणि सध्या हा डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी उदयजी आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विनायक घरत यांना आपण पाहू शकतायत. अनिकेत पाटील काका यांना आपण पाहू शकाल. थोडाफार डगआउट खुश आहे कारण निहिल किनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. 43 आहेत. पुढील चेंडू खूप चांगला ड्राईव्ह आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळल्या. डीप मध्ये खेळाडू आहे एक धाव मिळणार आहे परंतु खूप चांगलं शॉट सिलेक्शन निहिल यांचं. फक्त ड्राईव्ह केलं गेलं डीप बॅकवर्ड पॉईंटला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 44 अंतिम चेंडू असणार आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये श्री जागमाता रावळे संघ अजूनपर्यंत दिसतोय. इथून मात्र निहिलकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत कारण सेट बॅटर आहेत ते. येणारे नवीन 2 गोलंदाज त्यांच्या समोर असणार आहे. अशा वेळेला तुम्ही जो वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे तो कसा चांगल्या रनमध्ये कन्वर्ट होईल याकडे लक्ष असणार आहे. पुढे चेंडू साईडसाठी वाडा शॉट पूर्णतः फोर्स केलाय. ठोकलाय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं. भव्य अद्भुत षटकार. बॅट स्विंग प्रॉपरली पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसंच बॅटचं कनेक्शन अप्रतिम आपण पाहू शकला. स्वीट स्पॉटला बॉल मात्र यावेळेला कनेक्ट झाला आणि आउट ऑफ द पार्क जात असताना षटकार आला.
या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 50 रन श्री जागमाता रावळे टीम. आणि पहा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की इथे मला समाधान मिळालं, परंतु धावांची भूक अजून सुद्धा मिटणार नाही आहे या बॅटरची. सध्या 50ला 1. चिंतामणी एंटरप्राइजेस, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स अँड डेव्हलपर्स. सध्या आपण हा स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय. साई सुजल एंटरप्राइजेस केवा रोड हा स्टँड आपण पाहू शकाल. आणि बॅनर्स सध्या मात्र प्रेक्षक वर्ग सुद्धा घेऊन येत असताना आपण पाहू शकाल. थोड्याच वेळात कॅमेरामॅन फोकस करतील. नील किनी 8 बॉलमध्ये 11, 3 बॉलमध्ये 13 रन. साहिल चापकेच्या बॅटमधून 50ला 1. चांगली पार्टनरशिप आता होईल का, हे संकेत चांगले आलेत, परंतु धनंजय नाईकचा आहे एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकं त्याने हाताळली. 2 षटकात पहिल्या षटकात 17 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 15 धावा म्हणजेच 32 धावा 2 षटकामध्ये खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. ते 30 धावा 2 षटकांमध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाले. 1 विकेट तर मिळाली, परंतु नाखुश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. 50 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकं अजून सुद्धा आहेत आणि 2 षटकांमध्ये एक माइंडसेट असेल की मॅक्झिमम 25 ते 30 धावा यायला हव्यात. सन्निवान प्रशांत आलाय आणि एका बाजूने निहिल आहे, दुसऱ्या बाजूने साहिल 4 झालाय. अशा वेळेला मात्र आता अपेक्षा वाढलेल्या आहेत या दोन्ही खेळाडूंकडनं. आणि न्यू मॅन प्रशांत मल गोलंदाजी ट्रॅकवर आला. डेथ ओव्हरमध्ये पहिला चेंडू पुलटॉस आहे. टायमिंग झालंय प्रॉपर. येत आहेत अर्धा डझन धावा. नीलच्या बॅटमधनं फुल टॉस वर केलंय. फुल टोल वसूल केलेलं आहे. धावसंख्या 6 ने पोहोचते ती अब तक 56. बॅक टू बॅक आता काउंटर अटॅक बघायला मिळतोय. एअर स्ट्राईक केली जाते. खूप चांगल्या मोमेंटम श्री जागमाता रावळेच्या बॅट्समनकडे आहे. महत्वाचं आहे परिपक्वता काय, तुमच्याकडे मोमेंटम असताना तुम्ही तो कसा कॅरी करतायत आणि त्याचा फायदा उचलत समोरच्या टीमकडे एक स्टिप टार्गेट कसं ठेवतायत हे भरपूर महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. निहिल किनी इज अ सुपरस्टार. व्हॉट शॉट, क्लास टायमिंग. काय फटका खेळला या वेळेला. अप्रतिम. षटकार आणि षटकार. वाह, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ क्लास. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत. आता फक्त आणि फक्त षटकारांचा पाडा बोललेला आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. सुपर बॅटिंग बघायला मिळते. निहिल 4 झालाय आणि प्रशांतचं स्वागत बॅक टू बॅक 2 षटकाराने केले. काउंटर अटॅक यशस्वीपणे बघायला मिळतोय. 3 रो बघायला मिळणार काही इच्छा आता आहे. समर्थक आहे श्री जागमाता रावळे यांची आणि MS11 झाई संघाचे समर्थक आहे. त्यांचं म्हणणं असेल कमबॅकिंग व्हायला हवी आहे, परंतु निहिल यांचा जो परफॉर्मन्स आहे तो बेहतर आहे आणि निहिल जर थोडा वेळ राहिला तर तो बेहतरीन होईल आणि बेहतरीनकडे जाणं खूप गरजेचं आहे. 62 झालेले आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळणं शेष आहे. एका बाजूने साहिल 4 झालाय आणि दुसऱ्या बाजूने निहिल आक्रमकतेचे तेवर दाखवत आहेत. प्रशांतच्या अगेन्स्ट. नाव आहे प्रशांत, थोडंसं ठेवलं त्याला शांत. बघूया तिसऱ्या चेंडूवरती निहिलचा काय असेल इंटेंट. बघत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट AB ट्रॉफी. इथे थोडासा खाली राहिलाय चेंडू. लाऊड अपील होता. चेंडू थोडासा बाहेर जाणारा डॉट आलाय. गरज होती गोलंदाजाला कमबॅकिंगची, कारण संघर्ष आपल्याला प्रत्येक चेंडूवरती बघायला मिळणं गरजेचं आहे. 62 3 गड्यांच्या पुढील चेंडू. निहिल वैयक्तिक 23 धावांवरती खेळतायत. वरती पोहोचली गेली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली कामगिरी केली प्रशांतनं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 63 रन. या षटकामध्ये धावा 13 आलेत. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत प्रशांतने. काय 2 षटका ठोकले होते. यावर ऑन साइडला साहिल चापके थांबणार नाहीये. काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. AB ग्रुप ट्रॉफी षटकार 6.
भव्य षटकार होता. काय टायमिंग अफलातून पाहायला मिळतं. त्यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला कोणी फिल्डर नाही आहेत, फार दूर आहेत आणि त्याला बीट केलंय बॉलने. सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. या बॉलवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. क्लास बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 73 धावा, 73 रन. 23 धावांचं हे षटक पाहायला मिळालं. प्रत्येक गोलंदाजाला यावेळेला धावा आलेल्या आहेत. फक्त दुसरं षटक वगळता जर आपण पाहिलं संतोष दवनेचं, त्यानंतर ज्या धावांचा वेग वाढला तो थांबता थांबेनासा झालाय. निहिल किनी सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. 12 बॉलमध्ये 24 निहिल किनीच्या बॅटमधून आणि साहिल चापकेच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 23 रन. क्या बात आहे. चहू बाजूने फटकेबाजी करण्याची कला ज्या खेळाडूच्या अंगी आपल्याला पाहायला मिळते. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, कोऑर्डिनेशन, टायमिंग, वेळ, या 3 गोष्टींचा मिलाप आणि साहिल चापके आणि निहिल किनीचा या फटक्यांचा फुल ऑन शो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हे पट्टे अक्षरशः मात्र आपल्या प्रेमात पाडून घेतलेले आहे. 5 षटकांचा खेळ, 73. डगआउट खुश आहे सध्या. नयन पाटील आणि जीत पाटीलला आपण पाहू शकतायत. दोन्ही A1 ब्रदर जोडी. संघाची धावसंख्या 73. 90 पर्यंत मात्र यावेळेला लक्ष असेल यात ती मात्र शंका नाही आहे, कारण त्या धावेने चालले श्री जागमाता रावळीचे बॅटर. पुढील चेंडू इथे मात्र थोडासा ओरपिच होता. चेंडू लॉफ्ट काढायचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाले आणि ते साहिल 5 चेंडूमध्ये 23 धावांची विस्फोटक नॉक खेळणारा बॅटर आलाय. आज मात्र साहिलचा जो एअर स्ट्राईक बघायला मिळतोय तो अफलातून आहे. काय चेंडू रीड करतायत. आपल्या खांद्याची जादू, रिस्टमधली जादू, ताकद दाखवताना वारंवार हवाई फायर त्यांच्या मॅटमधनं बघायला मिळतं. क्षमता या फलंदाजी डिझर्व करतात मोठ्या शॉटसाठी आणि त्याने ते शो केले. पुढील चेंडू यावेळेला वेट केलाय, डीप गलीला उडवलाय. चेंडू थांबणार नाही आहे. साहिलच्या बॅटमधनं येतोय आणखीन एक खणखणीत चौकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 78. 78 धावा. अठ्ठ्याहत्तर झालेले आहेत. अजूनही या षटकातील चेंडूने शेष आहेत ते 4. आणि साहिल काय बॅटिंग करतायत. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावर जर्रे जर्रे पर साहिल निहिलचा ट्रेडमार्क आहे. वाडा शॉट, गुडघ्यावरती बनवलाय बॅलन्स, परंतु थोडासा मिस टाइम शॉट बघायला मिळतोय आणि ते साहिलच्या केळीला लागतोय. फुल स्टॉप, पूर्ण विराम, फटका फसलाय. परंतु साहिल यांची भूमिका, त्यांचा रोल भरपूर मोठा राहिलाय. न्यूमॅन, मिस्टर अनिकेत घरत, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट मध्ये आपली दहशत दरारा ज्यांनी निर्माण केलाय. अनेक खेळाडूंच्या हृदय सिंहासनावर आरूढ असणारं नाव म्हणजेच अनिकेत घरत. गेले अनेक वर्ष ज्यांनी आपल्या अप्रतिम बॅटिंगने अनेक मॅचेस जिंकून दिलेले आहेत, तोच अनिकेत घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मोक्याच्या क्षणी, जेव्हा श्री जागमाता रावळे संघाला गरज आहे त्याच्या बॅटची. परंतु एका बाजूने मी तारीफ करेन जयदेव जयराजची की त्यांनी मोक्याच्या क्षणी फलंदाजाला बाद केलेला आहे आणि एक चांगली मोमेंटम त्याने आपल्याकडे आणलेला आहे. आणि हे करावंच लागणार आहे. गोलंदाजाला धावा थांबवायच्या आहेत. त्यांचं सुद्धा माइंडसेट असेल की आपण 85च्या अगोदर धावा थांबवल्या तर कदाचित आपली बॅटिंग लाईनिंग सुद्धा चांगली आहे. अनिकेत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला नाही, ग्लाइड करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आतमध्ये आला आणि हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 79 या धावसंख्येवर 79. लॉस ऑफ 2 विकेट. 79 आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. इथून मात्र वेल फिनिश करण्याचा प्रयत्न असणार आहे निहिल यांचा. तर जयराज यांचा प्लॅनिंग असेल कमीत कमी धावा. बॅटल द्वंद्व रणसंग्राम. यावेळेला बघायचं आहे टॉट बॉल आलाय का. तर आपण या ठिकाणी बघतोय चॅलेंज केले गेलंय निहिलनं. हा चेंडू आपण बघतायत तिसऱ्या पंचाकडे पाठवला जातोय. विकेट आला साईडचा आणि त्याच्यानंतर अंकुश लावलाय स्कोरवरती.
इट्स अ फेअर बॉल. अंतिम चेंडू असणार आहे. 79. आणि चांगली कमबॅकिंग शेवटच्या 3 चेंडूवरती, म्हणजे एकंदरीत 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव आलेली आहे. 2 विकेट, एक डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग. कमबॅक करणं जाणतात गोलंदाज आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिला डाव गडगडला 79 धावांवर आणि 80 धावांचं लक्ष्य. टाळ्यांचा कडकडाट. वळू आपण मुख्य मंचाकडे. नुकतं ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झालेलं आहे, आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेब आणि माननीय कुमुद म्हात्रे मॅम इच्छितो. आम्ही विनंती करतोय माननीय अजयजी भोईर साहेबांना की आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेब, माननीय कुमुद म्हात्रे मॅम, आपण या. आपला शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होतोय. अजयबाईंचे सासरे आपल्याला बघायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या ठिकाणी बघतोय एक चांगल्या गोड आठवणी आपण बघतायत एबी ट्रॉफीच्या माध्यमातून. माननीय कुमुद म्हात्रे मॅम आणि माननीय आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेब त्यांना मायेचं पुष्पगुच्छ देताना अजयजी भोईर साहेब. त्याच्यानंतर आम्ही विनंती करतोय आदरणीय मनोजी पुरंदरे साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आपण या ठिकाणी बघतोय माननीय मनोजी पुरंदरे साहेबांचा आपण या ठिकाणी भव्य वेलकम आपल्या मुख्य मंचावरती करतोय. त्यानंतर आम्ही माननीय निकिता किनी मॅम यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. त्यांचाही शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर. आणि आकांक्षा गावड मॅम यांनाही आम्ही बोलवतोय. आपण या. आपला शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. मुख्य मंचावरती आपण बघतोय आपल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. एबी ट्रॉफी पर्व 5 आणि खूप चांगल्या गोड आठवणी आपण या ठिकाणी साठवतोय. त्यानंतर जीवदानी स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रतीक भोईर साहेबांना मी विनंती करतोय. आमचे संजयजी भोईर साहेब पाटील साहेब आपल्याला बघायला मिळत आहे. जीवदानी स्पोर्ट्सचे सर्व आहेत आणि सर्वांच्या मदतीला नेहमी धावून येणारे आमचे परम मित्र संजयजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. माननीय निकित किनी सरांना मी विनंती करतो या आणि त्यांच्या अर्धांगिनी आपण या. गोड आठवणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून साठवतोय. अतिशय सुंदर स्पर्धा. प्रत्येकाचा आदरातिथ्य, भारतीय संस्कृतीचं जतन, अतिथी देव भव आपल्या मुख्य मंचावरती अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. या ठिकाणी एक भव्य वेलकम. गोड आठवणी, चांगल्या आठवणी, शुभ आठवणी आपण साठवतोय आपल्या मुख्य मंचावर.
तर बोलतो आपण सेकंड इनिंगकडे 80चं टार्गेट सेट केलं गेले. आपला मुख्य मंच अतिथी कक्ष आपण बघतायत एबी ट्रॉफी 2026चा एक नेत्रदीपक सोहळा आणि आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच, आजच्या रजनीमधली आपली दुसरी मॅच आपण बघतोय. टॉप 3 मध्ये एक संघ दाखल झालाय, तो म्हणजेच धनवीन पागदरी बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल दाखल झालाय. समोर आपण जयराज आणि जयराजच्या समवेत प्रशांत वेद आलाय. जयराज आणि वेद ही जोडी, वेद लागलेले आहेत 80 धावांचा आणि त्याला डिफेन्स करण्यासाठी साहिल संघाचा सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक घातक गोलंदाज म्हणून साहिलला आपण बघतोय. फिल्डची विवरचना आपल्याला बघायला मिळते. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक डीप स्वीपर कव्हर्समध्ये आणि दुसरा आहे तो मिड विकेट रिझनला. MS11 साई संघाच्या समोर टार्गेट ठेवलेलं आहे ते 80चं. पहिला चेंडू घेऊन साहिल संघाचा सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज. पहिला चेंडू 60 चांगली झाली आहे. द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. व्हेरी फर्स्ट बॉलला चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने आणि पाठवलंय वॉर रूम मध्ये. काय घडते तिथे बघायचं आहे. ज्वालामुखीच्या राखेतून उठलेले अंगार आम्ही, विझवायला येणाऱ्यांना पेटवणारे ज्वार आम्ही. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा AB ग्रुप ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. अजित सर माझ्या समवेत आहेत. MS11 झाई संघाची फलंदाजीची सुरुवात झालेली आहे. तर यजमान संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर जागमाता रावळे संघ लढत देतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. 80 धावा त्यांनी बनवले, एकूण 80 बनवलेले आहेत. 80 धावांचं आव्हान ठेवलेलं MS झाई संघासमोर आणि दोन्ही तगड्या टीम आहेत. वाईट चेंडू इथे रेफरल कॉल येतोय आणि त्याचा निर्णय पंचांकडून आलेला आहे वाईड. 1 धाव फलकावरती लागलेले. साहिलचा पहिला चेंडू होता उजव्या बाहेर, फलंदाजाने तो सोडून दिला होता. मात्र पंचांना असं वाटलं असेल की तो कदाचित त्याच्या रीचमध्ये आहे. तिसऱ्या पंचांनी त्याचं उत्तर योग्यपणे आपल्या समोर ठेवलंय. तर साहिल उजव्या बाहेर खेचून आणलाय आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. धावा 4. पुण्याहून या स्पर्धेला कव्हर करताना म्हणजेच आज दाखल झालेले आहेत. एक चांगली स्पर्धा आहे. हरेश्वरजी किनी असतील, संजयजी पाटील साहेब असतील, यांच्या आग्रहाखातर AB ट्रॉफीमध्ये ते दाखल झालेले आहेत. पुढील चेंडू यावेळेला मिड ऑफला खेळाडू आहे. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. एका बाजूने सेलिब्रेशन आणि दुसऱ्या बाजूने थोडस टेन्शन आणि तिसऱ्या बाजूने जातोय नयन पाटीलचा परफेक्ट सॉन्ग. काय गोलंदाजी साहिलची इथे आपण बघतोय. एकाच लाईनवर त्यानं 3 चेंडू टाकलेले आहेत. पहिला चेंडू थोडासा बाहेर होता, दुसरा थोडासा आतमध्ये आणला होता, तिथे लॉंग ऑनला चौकार मिळाला. तिसरा चेंडू हलकासा बाहेर, हलकासा थोडासा बाउन्स आणि चूक कुठे झाली तर उशीर झाला खेळायला. जो लॉंग ऑनला खेळायचा होता तो फटका मात्र वायडिश मिड ऑफच्या हातामध्ये पोहोचला. कमालीचा गोलंदाज आहे साहिल. 1 विकेट त्यानं काढून दिलेली आहे. प्रेक्षकांचा जल्लोष आहे, क्राऊड का जोश आहे खरोश आज मैदानामध्ये. आणि यजमान संघ, मी मगाशी म्हणालो की घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांमध्ये नवे तर अंगणामध्ये खेळतायत ते श्री जागमाता रावळे संघ. आणि साहिलनं पहिलं यश इथे मिळून दिलेलं आहे पहिल्या षटकामध्ये. धनंजय स्ट्राईक एंडवरती सामना करणार आहे साहिलचा. वेद नॉन स्ट्राईक एंडवर या सोहोपूल जागा बनवली आणि चेंडूला जागा दाखवली. धावा 6.
आणि मग येतं टायमिंग. या तीनही गोष्टी अत्यंत अप्रतिमपणे साकारल्या इथे फलंदाज धनंजयनं. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. 80 धावांचं लक्ष समोर आहे. 6 षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकून इरादा धनंजयचा पक्का आहे. लेंथ बॉल यावेळेस खांडून काढावा लागला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर येणार आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. स्ट्राईक रोटेट होईल. वेद आता स्ट्राईक एंडवरती पोहोचेल. मात्र फलकावरती 12. MS झाई एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12. दोन्ही बाजूने हा सामना असणार आहे. दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये ऑलराऊंडर आहे. दोन्ही संघांमध्ये विजयाचे गट्स आहेत आणि म्हणून ही मॅच मजेशीर होणार आहे. साहिल लेंथ बॉल फसलेला फटका आहे का डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत. मात्र इथे सीमारेषा दाखवली चेंडूला. धावा 6 षटकार आणि याबरोबर MS झाई संघाची पुन्हा एकदा सामन्यामध्ये जोरदार आघाडी. लेंथ बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे. सुंदर फटका. पायाची मुवमेंट नव्हती मात्र हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं आणि त्याचा परिणाम इथे आपण बघतोय. चेंडूवरती लागलेली आहे 6 धावांची मोहोर. शानदार षटकार. प्रिन्स मूव्हीज वेगवेगळ्या अँगल्समधून हा फटका सातत्यानं प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. अत्यंत सुंदर दृश्य आपल्या समोर येत आहेत. चेंडू बॅटमधून आल्यानंतर त्याला फुटलेले पंख आपण पाहिले. चेंडू हवेमध्ये विहंग करताना आपण पाहिला. पुढचा यस चांगला बॉल आहे. मागे खेचला होता टप्पा. गुड लेंथवरती थोडा बाउन्स मिळवला आणि उजव्या इशा बाहेर निर्धाव देखील चेंडू. षटक संपणार आहे साहिलचं. संमिश्र षटक होतं. विकेट जरी काढली असेल साहिलनं तरी 18 धावा त्याला मोजाव्या लागलेल्या आहेत आणि त्यामुळे MS झाईनं सुद्धा इथे या सामन्यामध्ये निश्चित आपलं पारडं मजबूत बनवलेलं आहे. पहिलं षटक संपलं. 1 गडी बाद 18. MS झाई. श्री जागमाता रावळे संघ आज प्रतिष्ठेची स्पर्धा आहे कारण ते घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत. आपले साऊंड ऑपरेटर नयन सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. सुंदर आवाज आणि त्यामुळंच आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. धनंजय स्ट्राईक एंडवरती असेल. वेद माची नॉन स्ट्राईक एंडवरती असेल आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन काय होणार आहे. निहिल केनी असणार आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाची धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहे ते हरेश्वर केनी यांचे सुपुत्र आहेत निहिल. पुढची पिढी सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरती आली. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व आपण ताई पॅकर्समध्ये भरपूर वेळा निहिलला बघितलं आपण सर्वांनी. गावचा हा सुपुत्र आहे. आज ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील दिसतो मोठ्या संघांमधून. या चांगला फटका आहे. पॉइंट आणि गलीमधून हा गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. खणखणीत चौकार. पुन्हा एकदा इथे थोडासा बाहेर आहे. भरकटलेला गोलंदाज निहिल. 1 वाईड मिळेल. 1 अतिरिक्त धाव मिळेल. फलकावरती 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक सुरू आहे. निहिलचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे निहिलवरती थोडंसं प्रेशर असेल आणि विशेष म्हणजे घरच्या मैदानावरती खेळतो त्याचं एक वेगळं प्रेशर असतं. प्रेक्षकांचे गावकऱ्यांचे ग्रामस्थांचे भरपूर त्याच्याकडून अपेक्षाही असतात आणि अपेक्षांच्या कसोटींवरती तर समोर जे लाईट्स ऑन केलेले आहेत बाईकची लाईट त्याने ऑफ करा किंवा बाजूला घेऊन जा गाडी. थँक्यू. उजव्या इशा बाहेर आणि गॅप आहे तिथे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू. बॅकफूट पॉइंटला धावा 4. लागोपाठचा दुसरा चौकार. एक अनोखी स्टाईल आहे. तुम्ही बघा तो फटका खेळताना उजवा पाय मागे टाकतो. डावा पाय हलकासा उचलतो आणि एकदम त्याला एक वेगळ्या प्रकारचा झोत देऊन तो पुन्हा एकदा पुढे ठेवतो आणि मग फटका खेळतो. कमालीचा फलंदाज आहे धनंजय. 4 चेंडूमध्ये 15 ठोकल्यात.
लेंथ बॉल यस कडक सुपर कडक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिला धनंजयनं. पुन्हा एकदा षटकार. धनंजय मला वाटतंय समृद्धी महामार्गावरती गाडी घेऊन आलेला आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे तुम्ही बघा, हलकासा उजवा पाय असा पुढे झोत देऊन टाकतो तो आणि त्यानंतर चेंडूला पूल केले. टायमिंग बेमिसाल. धावा 6 धावांची मोहोर इथे उमटली आणि फलकावरती धावांची संख्या पोहोचलेली आहे तब्बल 33 वर. दुसऱ्या षटकामध्ये 33 धावा. हा धावांचा खच आहे मैदानामध्ये पडलेला. निहिल फुल टॉस बॉल. इथे चांगली लेंथ होती. पाहायचंय वाईडिश मिड ऑफ पोहोचेल तिथे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक डीप मध्ये. हलकसं क्षेत्ररक्षण सुद्धा खराब होईल पण 2 धावा इथे धनंजयला मिळतील. दुसरं षटक सुरू असताना 35 धावा. 6 षटकांमध्ये 80 धावांचं आव्हान आहे आणि सुरुवात इतकी शानदार असेल तर आता कसोटी लागणार आहे. परीक्षा इथे द्यावी लागणार आहे ते यजमान श्री जागमाता रावळे संघाला. निहिल केनी पुढील चेंडू यावेळेला थोडासा फटका हवेमध्ये आहे परंतु खूप चांगला पिच केलं असं म्हणायला हरकत नाहीये. टायमिंग प्रॉपर होतो. एक लॉफ्टेड कव्हर खेळतायत. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. धनंजय थांबायला नाव घेत नाहीये आणि रावळे संघाकडे प्रेशर. कन्वर्ट आपण बघतोय. धावसंख्या तुम्ही आम्ही क्षेत्ररक्षक काही करू शकणार नाही कारण चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे. त्याला किती तुम्ही खेचून आणा आतमध्ये तो परत एकदा सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे आणि तो सतत जातोय. प्रेमी युगुलांचं असंच असतं. तुम्ही किती त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करा पण ते एकत्र येतातच. अख्खी फिल्म इंडस्ट्री त्याच्यावरती अवलंबून आहे आणि आधी इथं बघतोय आपण चेंडू कसा सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे. 39 वरती 1. लोअर फुल टॉस कव्हर्स मध्ये. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. नो चान्स. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे आणि अडवलाय. 2 धावा जरूर मिळतील. 4 वेळा चेंडूला सीमारेषा बघायला मिळाली. या षटकामध्ये एकूण 23 धावा. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. MS जाई 41 धावा. अर्ध्यापेक्षाही जास्त धावा पहिल्या 2 षटकामध्ये फलकावरती लागलेल्या आहेत. थँक्यू वलटे. पण नुकतंच ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झालेलं आहे. आम्ही विनंती करतोय माननीय सुलोचना नंदकुमार घरत यांना प्लीज यायचं आहे. माननीय सुलोचना नंदकुमार घरत आपलं या ठिकाणी शुभ सन्मान होईल. आम्ही विनंती करतोय अंजली किनी मॅम यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय. माननीय सुलोचना नंदकुमार घरत त्यांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय. माननीय सुलोचना नंदकुमार घरत यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होतोय. माननीय अंजली किनी मॅम यांच्या शुभ हस्ते आपण तदनंतर किमया घरत यांनाही आम्ही विनंती करतोय या आपला शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होतोय. माननीय किमया घरत आपण यायचं आहे प्लीज. त्यानंतर मोनिका रुचित घरत यांनाही आम्ही बोलवतोय. आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. उलटे पण मॅच कडे धावे स्कोर कार्डवरती 41-80चं टार्गेट आहे. आता मात्र 24 मध्ये 39 बनवायचे आहेत. कमबॅकिंग करायचं असेल तर नयन पाटील ज्या फिरकीसाठी ओळखला जातोय, ज्या गोष्टीसाठी ओळखला जातोय, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे, त्याचे 12 चेंडू श्री जागमाता रावळे संघासाठी मोठी ऊर्जा निर्माण करणार आहेत. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नयन पाटील. पहिला चेंडू बॅटला स्पर्श केला आहे. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू फील्ड केला जाईल जित पाटीलच्या माध्यमातून. नयन पाटील यांच्याकडे क्लास आहे. मॅच मध्ये वापसी करण्याचं आता जी उरली सुरली आशा आहे, ज्या कमबॅकिंग आहे ती नयन पाटीलच्या खांद्यावरती आहे. निश्चित नयन पाटील यांच्यावरती जबाबदारी मोठी आहे कारण पहिल्या 2 षटकामध्ये 41 खर्च झालेले आहेत आणि राहिलेल्या 4 षटकांमध्ये अजून 39 वाचवायचे आहेत. आपण बघा इथे अनेक चाकरमानी असतील, जे एम्प्लॉईज असतील, वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करत असतील. पगार 1 तारखेला आता देतो, 5 तारखेपर्यंत निम्मा अर्धा पगार संपून जातो
आणि मग पुढच्या 25 दिवसामध्ये लक्षात येतं की आता काटकसर करावी लागणार आहे. आणि मग त्या प्रकारे जशी एम्प्लॉईज एखादा काटकसर करतो ना, तशी जागमाता रावळे संघाला आता काटकसर करण्याची वेळ आलेली आहे. एक धाव इथे आलेली, नयनचे दोन्ही चेंडू अप्रतिम होते. 23 चेंडू 38 धावांची 22 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे MS जाई संघाला. 43 वरती 1, तिसरं षटक सुरू असताना नयनने स्टार्ट चांगला केलाय. उम्मीद की किरण अगर कोण असेल तर नयन पाटील. बघूया चेंडू क्रमांक 3 आहे गोलंदाजीसाठी. समोर वेद आहेत, वेद माची. या वेळेला तितकासा पॉवरफुल शॉट नाही आहे. मिड विकेटला खेळाडू आहे, सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी रिस्क घेणार नाही आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा. हा जो प्रवास राहिलाय नयनचा, हा थोडीशी ऊर्जा प्रवाहित करतोय. लढण्यासाठी जी सांघिक शक्ती निर्माण करण्याची गरज आहे श्री जागमाता रावळे संघाला, त्याचा प्रवाह थोडासा त्याच्या बाजूने घेण्याचा तो प्रयत्न करत आहे. निश्चित नयनची गोलंदाजीचं कौतुक झालं पाहिजे. चांगलं मिश्रण त्याने इथे टाकलेलं आहे. पुन्हा एकदा नयन, ओहो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी फ्लाईट होती, चेंडूला फाईन खेळले, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. सलगच्या 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आहेत. आमच्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या जसं जेवणामध्ये मिश्रण करतात, म्हणजे तिखट मीठ किंवा मसाल्यांचा योग्य वापर करतात, जेवणाची लज्जत वाढते. नयनची गोलंदाजी तशी आहे. त्यांनी जी मिश्रण केले, सातत्याने चेंडूची लाईन पुढे मागे ठेवलेली आहेत आणि त्यामुळे धावा रोखल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चांगला चेंडू मी म्हणेल. आणि थ्रो किती वेगवान येतोय, धावा रोखलेल्या आहेत. 5व्या चेंडूवरती फक्त 5वी एक सिंगल. 46 वरती 1. नयनचं कौतुक झालं पाहिजे. प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात करतायत. चांगली कमबॅकिंग आहे. विश्वास ठेवलाय, सार्थ करतोय, लढण्याची प्रेरणा देतोय, कमबॅकिंग करतोय आणि टाळ्यांचा गजर इथे बघायला मिळतोय. 5 मध्ये 5 खर्च केल्यात. हलकीशी कमबॅकिंग आहे. शेवटचा चेंडू आहे लेफ्ट आर्म ऑफ द ओव्हर द विकेट. पिरवलाय या वेळेला आणि तो आला डॉट बॉल. नेहमी म्हटलं जातं ना, युअर माइंड इज पॉवरफुल थिंग. वेन यू फील इट पॉझिटिव्ह थॉट युअर लाईफ विल स्टार्ट टू चेंज. आणि स्टार्ट टू चेंज होते मॅच. आपण जाऊया मुख्य मंचाकडे, ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झालंय, त्यांचंही करूया आपण वेलकम. माननीय शारदा संतोष घरत मॅम यांना मी विनंती करतोय आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी माननीय सुनीता भोईर मॅम यांना मी विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. माननीय शारदा संतोष घरत मॅम या आपण. त्यानंतर आर्या घरत यांनाही आम्ही विनंती करतोय. आर्या घरत आपण यायचं आहे. आपला शुभ सन्मान सुनीता भोईर मॅम यांच्या शुभ हस्ते आपण या मुख्य मंचावरती करतोय. त्यानंतर जागृती किशोर घरत यांनाही आम्ही विनंती करतोय, आपण यायचं आहे. आर्यांचा शुभ सन्मान सुनीता भोईर मॅम यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. जागृती किशोर घरत मॅम त्यांचा शुभ सन्मान पुनश्च आम्ही सुनीता भोईर यांच्या शुभ हस्ते करतोय. माननीय जागृती किशोर घरत मॅम इथे येत आहेत, त्या सन्मानाचा स्वीकार करतायत. प्रत्येकाचा आदर तिथे आपण सातत्याने गेली 6 दिवस या भव्य अतिथी कक्षामध्ये करतोय. आणि माननीय सुनीता भोईर मॅम यांच्या शुभ हस्ते हा सोहळा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ते पार पडलाय. ही खासियत राहिले. गेली 6 दिवस सातत्याने आपण प्रत्येकाचा मान सन्मान करतोय. सर मॅचमध्ये थोडीसा उलटफेर बघायला मिळते, चांगली कमबॅकिंग बघायला मिळते आणि हा जो संघ थोडासा बॅकफुटवरती होता तो आता लढण्यासाठी सज्ज झालाय. निश्चित प्रेक्षकांचे नयन सुखावलेले आहेत. नयनची गोलंदाजी बघितल्यानंतर आज त्याची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. जी गोलंदाजी केली, पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 41 धावा फलकावरती राहिल्या होत्या. म्हणजे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवरती धरण बांधलंय नयननं. यास परत एकदा लेंथ बॉल होता, उजव्या बाहेर टाकलेला, कव्हर्समध्ये ढकलला, डीपेक्षा कव्हर तयार आहे. तिथे एकच धाव येऊ शकते. मागच्या काही चेंडूंमध्ये अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय जागमाता रावळे संघाकडून आणि त्यांनी MS जाई संघाला थोपवलेलं आहे. रोखलेलं आहे इथे वेदला, रोखलंय धनंजयला. 4थं षटक सुरू झालेलं आहे. 47 वरती 1 MS जाई. चांगली कमबॅकिंग आहे. पोषक वातावरण केले टफ फाईटसाठी. निहिल किनी पुनश्च राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलवा टप्प्याचा चेंडू आणखीन एक व्यवस्थित चेंडू बघायला मिळत आहे. इथून प्रत्येक सिंगल साठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय पहिल्या. आणि इथे घडलंय काय, थोडीशी घाई. संधी होती इथे ब्रेक थ्रूची.
भरपूर ट्रॅजेडी मैदानामध्ये. चेंडू इकडे तिकडे जात असताना धाव घ्यायची नाही घ्यायची यामध्ये संभ्रम. विकेट काढण्याची संधी देखील प्राप्त झाली होती. थ्रो चांगला टाकला होता पण थोडंसं कलेक्शन खराब झालं तिथे. इथे बाउन्स मिळाला चेंडूला. त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकर निघाला होता, तिथे धाव घ्यायची संधी होती, तिथे कलेक्शन खराब झालं आणि पुन्हाही मिसफील्ड झाली पण धावा इथे मिळालेल्या नाहीत. फलकावरती 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू. निहिल केनी दोन्ही चेंडू अप्रतिम टाकलेले आहेत. पुन्हा एकदा गोल फलंदाज वेद. लेंथ बॉल होता कव्हर्स मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव येऊ शकते. नयन हा कमालीचा गोलंदाज होता आणि अनुभव त्याने दाखवला इथे. तर इथे निहिल केनीनं पहिल्या षटकामध्ये थोडासा मोकळा हात ठेवला होता, इथे मात्र त्याने आता हात आखडता घेतलेला आहे. धावा रोखलेल्या आहेत. 3 धावा केवळ 3 चेंडूंमध्ये निहिल केनीकडून. विजयासाठी 15 चेंडू 31 धावा. जिथे 24 चेंडू 39 मॅच होती तिथे 15 चेंडू 31 अशी मॅच आलेली आहे. पुन्हा एकदा यजमान संघ सामन्यामध्ये आपलं पाय भक्कमपणे रोवताना दिसत आहेत. गुड कम बॅकिंग. पुढील चेंडू ओ या वेळेला वेगवान आणि याला आणखीन एक डॉट बॉल. आता संकट के काले बादल मंडराते हुए नजर आ रहे. आता इथे कुणीही सांगू शकत नाही की आम्ही ठामपणे या मॅचमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती आहेत, कारण वार पलटवार. पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग टीमचं अधिराज्य आणि मागच्या 2 षटकामध्ये कमबॅकिंगचं श्री जागमाता रावळीचं अधिराज्य बघायला मिळत आहे. ते जोरात टाकलाय, समोर ठोकलाय, जातोय षटकार. धावसंख्या 55 वरती पोहोचते. बघा इथे या सामन्यामध्ये प्रचंड उलटफेर, प्रचंड उलथापालथ. कधी सामना या संघाकडे, कधी त्या संघाकडे, कधी MS जाईकडे, कधी श्री जागमाता रावळे संघाकडे. माझ्या भरपूर भगिनी इथे सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. एखादा छानसा पदार्थ बनवताना त्या सुद्धा एवढी उलथापालथ करत नसतील, भाजीची उलथापालथ एवढी करत नसतील, एवढी उलथापालथ या मॅचमध्ये झालेली आहे. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना शेवटचा चेंडू टाकायचा आहे निहिलला. 4 अप्रतिम टाकले होते मात्र एक षटकार धनंजयने पुन्हा चढवलेला आहे. एकांडा शिलेदार आहे जो खिंड लढवतोय. 14 चेंडूमध्ये 38 धावा धनंजयने बनवलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच गोरेगाव संघ टॉससाठी या आणि पालघर स्पोर्ट्स क्लब यांना मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघांना पुनश्च विनंती करतोय आपण टॉससाठी या. अंतिम चेंडू असणार या षटकातील 55 आणि इथे स्पर्श केलाय परंतु आपण बघतायत आशिष पाटील उलकावून देत आहेत. नयन चेंडूला काही कव्हर करताना दिसले आहेत. अब तक 56 झालेले आहेत. आपण वळूया पुनश्च मुख्य मंचावरती. आमचे भार्गव अजय भोईर सरांचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी वेलकम करूया. संकेतजी पाटील आपण या भार्गव भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण आपलं वेलकम केले जाईल. आमचे संकेतजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. रुद्र कोरे सरांना मी विनंती करतोय आपलाही शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती भार्गवजी भोईर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर आपण वळणार आहोत वेदांत बिलकर यांचे आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. वेदांत आपण या भार्गव भोईर सरांच्या शुभ हस्ते या भव्य अशा व्यासपीठावरती वेदांत बिलकर सरांचा आपण या ठिकाणी वेलकम करतोय. त्याच्यानंतर वेदांत भोईर यांना मी विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वेदांत भोईर वेदांत भोईर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर आपण नौश मात्रे यांना मी विनंती करतोय आपण या शुभ सन्मान. वडिलांची जी परंपरा आहे सर्वांचा यथोचित शुभ सन्मान, सर्वांचा मान सन्मान हे मात्र भार्गव भोईर या ठिकाणी फॉलो करताना आपल्याला बघायला मिळतात. एबी ट्रॉफीच्या माध्यमातून नौशजी मात्रे यांचं करतोय आपण वेलकम. मॅचकडे वळतोय. त्याच्यानंतर आपण उर्वरित जो स्वागत सन्मान आहे ते आपण करणार आहोत.
येणारे 12 चेंडू 24चं इक्वेशन. नयन पाटीलच्या हातामध्ये दिली जिम्मेदारी, दिलाय चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बुड्यात टाकलाय आणि मिड ऑफ थोडासा जवळ होता, त्याचा फायदा उचललाय धनंजयनं आणि याला षटकार. छोटीशी चूक सुद्धा इथे अडचणीत आणणार आहे. नयनची मागच्या षटकातली गोलंदाजी होती तर अप्रतिम होती, लाजवाब होती, मात्र या षटकाची सुरुवात खराब झालेली आहे. शेवटच्या मागच्या चेंडूमध्ये एक षटकार जरूर निहिलला लगावला गेला होता. त्यानंतर नयनच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा 6, 11 चेंडू 18 धावा. MS जाई संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येतोय. नयन गोलंदाजी मार्कवरती डाव्या हाताने ओव्हर द विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट आणि खतरनाक, जबरदस्त, लाजवाब, सदाबहार, बहारदार षटकार. विथ द बाउन्स, विथ द स्पीड, विथ द टर्न. 17 चेंडू मध्ये 51 धावा, अर्धशतक इथे पूर्ण करेल धनंजय. आज एकांडा शिलेदार आहे. कोंढाण्याच्या लढाईमध्ये 80 वर्षाचा योद्धा शेलार मामा एकांडा लढला होता. बाजी प्रभू घोडकिंडीच्या लढाईमध्ये एकांडा लढलेला होता. मुरार बाजी दिलेर खानाच्या समोर एकांडा लढत होता. इथे या मैदानामध्ये धनंजयला आपण बघतोय एकांडा शिलेदार, एकटाच लढतोय आणि गोलंदाजांना पाणी पाजतोय. 17 चेंडू मध्ये 51 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं 16 चेंडू मध्ये अर्धशतक, इथे 17 चेंडू मध्ये अर्धशतक. कमालीची फलंदाजी धनंजय कडून. 68 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. यजमान संघाला थोडंसं प्रश्नात टाकले, त्यानं विचारात टाकलेले. आजचा प्रसंग कठीण आहे आणि कठीण समयी कोण कामास येतो. आज कोणता असा खेळाडू असणार आहे जो यजमान संघाला घरच्या मैदानावरती विजयाची चव चाखायला लावणार आहे, विजयाची किनार देणार आहे. जहाज वादळामध्ये सापडलेलं आहे आणि हे जहाज कोण किनाऱ्यावरती आणणार आहे श्री जागमाता रावळे संघासाठी. नयन उजव्या बाहेर, खूपच लांब वाईड चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. अजूनही प्रसंग कठीण आहे तर काही धावा इथे घेतल्या जात आहेत. मला पंचांकडे बघायचं. यस, अटेम्प्ट होतोय, वाईड आहे आणि ती धाव देखील मिळणार आहे. जोपर्यंत बॉल प्लेइंग कंडिशन मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही धावा घेऊ शकता. 2 धावा इथे मिळतील. 70 वरती पोहोचतायत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 10 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. यस, कव्हर्स मध्ये जमिनीच्या समांतर आहे चेंडू. 1 धाव डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येईल. 71, 1 गडी बाद MS जाई. 9 चेंडू 9 धावा. एक वेळ अशी होती मॅच 36 चेंडू 80 धावा, त्यानंतर 24 चेंडू 39, थोडी सोपी झाली होती. यस, अक्रॉस द बॅट आणि तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. धावा 4, चेंडूला कुठलाही विरोध नाही. 75 वर MS जाई. 4 धावांबरोबरच या सामन्यामध्ये आपलं पारडं अधिक मजबूत बनवताना विजयाच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. समालोचन कक्ष आमचे स्कोरर माझ्या बाजूला अजित सर येत आहेत. स्क्रीनवरती आपण बघू शकतो तर फलकावरती 75 आहे. हलकीशी कड लागलेली असावी मात्र बेल शाबूत आहे, त्यामुळे क्रिकेटच्या नियमानुसार फलंदाजाला कुठलाही धोका नाही आहे, पण होऊ शकतो. आणि आता फलंदाज ग्राउंड सोडेल. दुसरा धक्का MS जाईला. 76 धावा फलकावर. चला टॉस साठी या गोरेगाव विपक्ष पालघर स्पोर्ट्स क्लब. जशी मॅच संपेल आपण टॉस करणार आहोत, त्याची नोंद असू द्या. काय फलंदाजी राहिली धनंजयची.
नुकतंच नितीनजी किनी आणि योगेशजी किनी साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचा मी प्रथमतः शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय नितीन किनी साहेब आणि योगेश किनी साहेबांचं शुभागमन झालंय. आपण या षटकानंतर त्यांचं करूया भव्य स्वागत या मुख्य मंचावरती. 76 झालेल्या 4ची गरज आहे. अंतिम चेंडू आहे हा, जर डॉट आला 6 चेंडू 4ची मॅच राहील. बघूया अंतिम चेंडू, आणि इथे सरळ उडवलाय, खेळाडू तिथे आहेत. अंतिम क्षणामध्ये मॅच जाते, तोपर्यंत आपण माननीय नितीनजी किनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आम्ही अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीनजी किनी साहेबांचं आपण स्वागत या ठिकाणी करतोय. वेलकम माननीय नितीनजी किनी साहेब, आपलं भव्य स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. सन्माननीय योगेशजी किनी साहेबांना मी विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर आम्ही विनंती करतोय रियांश पाटील यांना. रियांश पाटील आपण या, आपलाही शुभ सन्मान भार्गव भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. भार्गवचे सर्व मित्र आपल्याला बघायला मिळतात या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून, एबी ट्रॉफीचा हिस्सा बनताना. आणि रियांश पाटील यांचा आपण या ठिकाणी वेलकम करतोय. त्यानंतर आम्ही विनंती करतोय आर्यन भोईर यांना, आपलाही शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होईल. आर्यन भोईर यांचा शुभ सन्मान भार्गव भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. त्यानंतर आम्ही हनीश दहिवाले यांनाही विनंती करतोय आपण या. सहा चेंडू आणि 4 धावा, अजूनही सामना संपलेला नाही. फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही होत कॅच, आणि याच बरोबर सुपर 3 मध्ये एम एस साई संघाचा दिमाखात प्रवेश. श्री जागमाता संघानं दिलेली लढत निव्वळ कौतुकास्पद, पण जाई 11 संघाचा अत्यंत शानदार विजय. 6-5 चेंडू राखून त्याने 7 विकेट राखून हा सामना जिंकलाय आणि सुपर 3 मध्ये प्रवेश आपण बोलतोय. निर्णय वैती यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. निर्णय वैती, त्याच्यानंतर रुचित पडतेलिया आणि आमचे जयप्रकाश म्हात्रे सरांचे सुपुत्र हर्षित म्हात्रे यांना मी विनंती करतो या आपण आपला शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होईल. रुचित आपण या, आपला शुभ सन्मान मुख्य मंचावरती करतोय. त्याच्यानंतर हर्षित म्हात्रे यांनाही मी विनंती करतोय की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. रुचित यांचा शुभ सन्मान आपण बघतोय. त्याच्यानंतर हर्षित म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल. टॉस साठी यायचं. चला आपण टॉस साठी जातोय. पालघर स्पोर्ट्स क्लब विपक्ष गोरेगाव. चला पालघर स्पोर्ट्स क्लब टॉस साठी या. आपण बघताय गोरेगाव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. महत्वाची मॅच. पालघर स्पोर्ट्स क्लब टॉस साठी यायचंय.
त्यानंतर आपण वळतोय माननीय आशिष म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. आपण वळतोय मुख्य मंचावरती. नुकताच आशिषजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. एबी ट्रॉफीसाठी लाईटची सुव्यवस्था करणारे आदरणीय व्यक्तिमत्व मान्य श्री आशिष म्हात्रे साहेबांचं आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय. आम्ही विनंती करतोय अजयजी भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण ज्यांनी सुंदर लाईटची व्यवस्था केली त्यांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय. थँक्यू आशिषजी म्हात्रे साहेब. लाईटची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आले. आपण आशिष म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय. त्याच्यानंतर एबी ट्रॉफीसाठी मैदान बनवणे, ग्राउंडचे प्लंबिंग काम करण्यासाठी श्री जयेश भोईर व स्वप्नील पाटील यांनी जी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांचं मंडळ या ठिकाणी आभार प्रदर्शन करत आहे. स्वप्नीलजी पाटील साहेब आणि जयेश भोईर यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. जयेश भोईर आणि स्वप्नीलजी पाटील खूप चांगलं काम एबी ट्रॉफीसाठी मैदान बनवणे, ग्राउंडचे प्लंबिंग करण्यासाठी खूप मोलाचं कार्य त्यांनी केले. त्यांचा आभार प्रदर्शन या ठिकाणी केलं जाईल. आभाराचा सन्मान करताना आपण या ठिकाणी बघतायत जयेश भोईर यांचं शुभागमन झालंय. स्वप्नील पाटील, स्वप्नीलजी पाटील यांना मी विनंती करते आपण यायचं आहे. स्वप्नील पाटील आणि जयेश भोईर यांचे आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जयेश आणि स्वप्नील यांच्यासाठी. त्यानंतर आपण वळणार आहोत एबी ट्रॉफीसाठीचे लाईव्ह प्रक्षेपण उत्कृष्ट व्यवस्था करणारे श्री निखिल वडे यांना आम्ही विनंती करतोय आपण या आपले आभार प्रदर्शन या ठिकाणी केले जाईल. निखिल वडे यांना विनंती करतो एक चांगलं लाईव्ह बघायला मिळते आणि त्यांचं आभार प्रदर्शन प्रथम स्क्रीनचे ओनर आम्ही विनंती करते आपण यायचं एबी ट्रॉफीसाठी लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते आणि माननीय श्री निखिल वडे यांना आम्ही विनंती करतोय मंडळ आपल्या या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी आपणास विनंती करतोय. त्यानंतर बोलतोय आपण मॅन ऑफ द मॅच साठी धनंजय नाईक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. धनंजय नाईक आपण या. धनंजय नाईक आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. नुकताच यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती होते. वक्सई केलवारोड ग्रामपंचायत सदस्य माननीय सो नमिता हर्षल गरत मॅम या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय. त्यासाठी आम्ही त्यांचं शब्दफुलाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आमच्या मुख्य मंचावर. आणि एबी ट्रॉफीसाठी जी लाईटची व्यवस्था, स्टँड, स्टेज असं उत्कृष्ट जी व्यवस्था गावदेवी डेकोरेटरचे नवलीचे माननीय श्री तुषार मोरे यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. तुषारजी मोरे गावदेवी डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर माननीय तुषारजी मोरे सरांना मी विनंती करतोय. उत्कृष्ट लाईटची व्यवस्था एक अप्रतिम असं स्टेज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. दरम्यान परेशजी गरज साहेबांचं शुभागमन झालंय. परेशजी गरज साहेब आपण यायचं आहे. या स्पर्धेसाठी
प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालंय आदरणीय परेशजी महादेव गरज साहेबांचं शुभागमन होते. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आणि जयेश घरत यांना मी विनंती करतोय या आपल्या मुख्य मंचावरती हार्दिक स्वागत आहे. धनंजय मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे. हॅलो हॅलो मेक्सिक हॅलो हॅलो धनंजय नाईक मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. आदरणीय मोहनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. झाईचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. उत्कृष्ट बॅटिंग इथे बघायला मिळाली. हाफ सेंचुरी त्यांच्या नावावरती बघायला मिळते त्यांना पण देतोय मॅन ऑफ द मॅच. धनंजय या ठिकाणी टॉप 3 मध्ये दाखल झाल्यात. महत्वाचा 80 धावांचं एक टार्गेट होतं. खूप चांगली बॅटिंग आपण केली. टॉप 3 मध्ये आपण दाखल झाल्यात. आपल्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणाल? खूप म्हणजे चांगलं वाटलं कारण की मॅच जिंकलो. क्रुशियल मॅच होती आणि समोर जे खेळत होते जागमाता रावडे त्यांचा होम ग्राउंड होता तर एवढं इझी नव्हतं कारण की त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती. परंतु मी चांगली बॅटिंग केली नो डाऊट. परंतु जे संतोष आणि जयराज यांनी जी गोलंदाजी केली कारण की त्यांनी जे 3 ओव्हर टाकलेत त्यात कमीत कमी म्हणजे 21 ते 22 रन त्यांनी दिले. त्या 3 ओव्हरमुळे आम्ही मॅचमध्ये राहिलो कारण की हे ग्राउंड असं आहे आणि कंडिशन असं आहे की वारा पण आहे तर बॅट्समॅनला सुटेबल होतं. तर 80 ते 90 रनपर्यंत चेसेबल स्कोर होते. जर त्यांचा ओव्हरला पण रन आले असते जर 190चा पार गेले असते तर थोडं डिफिकल्ट झालं असतं. परंतु आणि त्यांनी पण खूप चांगला खेळ केला. त्यांना पण म्हणजे हार्ड लक नो डाऊट हारले परंतु त्यांनी पण खूप चांगला गेम केला. खूप चांगलं विश्लेषण. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धनंजय नाईक आमच्या समवेत होते. चला पालघर स्पोर्ट्स क्लब टॉस साठी याच दरम्यान माननीय तुषारजी मोरे साहेबांचं शुभागमन झालेली आहे. व्यवस्थित लाईट व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. उच्च दर्जाची प्रकाशझोतातली ही स्पर्धा आणि गावदेवी डेकोरेटरचे सर्वेसर्वा तुषारजी मोरे यांचं आभार प्रदर्शन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आपण जी लाईटची सुव्यवस्था बघतोय त्याच्यामध्ये मोठं काम तुषारजी मोरे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तदनंतर आपण बघतायत उत्कृष्ट समालोचक आणि खूप चांगल्या बाणीने प्रत्येक स्पर्धा गाजवणारे आमचे परममित्र एक अतिशय उत्कृष्ट समालोचक म्हणून सुपरिचित संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय प्रमोदजी शेडगे यांना विनंती करतोय की आपलं आभार प्रदर्शन अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या गोड वाणीने खूप तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करताना आपण प्रमोदजी शेडगे यांना बघतोय आणि त्यांचं आभार प्रदर्शन आपण या ठिकाणी करतोय. आणि त्यानंतर आपण बघताय आजच्या स्पर्धेमध्ये पुण्याहून खास संपूर्ण महाराष्ट्राचा एक गोड आवाज नरेश डोमे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण आभार प्रदर्शन आपल्या मुख्य मंचावरती करतोय. हर्षवर किनी सरांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी नरेश डोमे साहेबांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे. खूप दूरवरचा प्रवास करत संजयजी पाटील आणि हर्षवरजी किनी साहेबांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय.
त्यानंतर खूप चांगलं साऊंड सिस्टम आपल्याला बघायला मिळतोय. आमचे नयन पाटील नयन पाटील नाही आहेत. या पण सातत्याने 7 दिवस ज्यांनी समालोचन केलंय, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. असे आदरणीय सन्माननीय अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी प्राण भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते अजितजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. प्राणजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात करीत आहोत. धन्यवाद अजितजी पाटील, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर NY DJ अर्थातच आदरणीय नयनजी पाटील ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत श्रवण इंद्रियांपर्यंत अतिशय सुंदर संगीत ऐकवली. असे नयनजी पाटील यांचं यथेचे स्वागत सन्मान मी विनंती करेन. खंडेरावजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नयनजी पाटील यांचं यथेचे स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्राईड ऑफ भिवंडी गोरसई बीचा संकटमोचक खेळाडू अर्थातच भावेश पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. भावेश पवार या आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर तिन्ही पंच जतीन भोयाळ सर, त्यानंतर आमचे चला टॉससाठी या पालघर स्पोर्ट्स क्लब आणि आम्ही विनंती करतोय एबी ट्रॉफीसाठी ची आपण मॅच खेळतोय त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे उत्कृष्ट खेळपट्टी. आणि उत्कृष्ट खेळपट्टी बनवण्यासाठी जे खूप मोलाची मेहनत आमचे प्राण भोईर असतील, मंगेश भोईर असतील, अनिकेत घरत, उपेश करत यांनी जे मोलाचं कार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय. प्लीज प्राण भोईर, मंगेशजी भोईर, अनिकेत घरत आणि उपेशजी घरत यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. हर्षवर्जी किणी साहेबांच्या शुभ हस्ते या. पंकज पाटील एका बाजूने आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रदीप गायकवाड सर आहेत. 6 षटकांचा मॅच असणार आहे. महत्त्वाची मॅच आहे. एक गाव एक मधनं मात्र गोरेगाव संघ पुढे आलाय आणि ओपन हाफमधनं पालघर स्पोर्ट्स क्लब. इट इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकला पंकज पाटील यांना थोडासा विचार करतायत की या ठिकाणी काय डिसिजन असावं. पंकज पाटील काय असणार आहे डिसिजन? फिल्डिंग करू. आज आपल्या संघामध्ये कुठले खेळाडू बघायला मिळतील? क्रीडा रसिकांना उत्सुकता आहे की पंकज पाटील यांच्या टीममध्ये आज कुठली स्टारकास्ट असणार आहे? काल होती तीच, फक्त भावेश पवार ॲड झालाय. आणखीन स्ट्रॉंग साईड आपल्याकडे बघायला मिळते. कसं वाटते? तुम्ही पुनश्च प्रश्न विचारतोय. बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्पर्धा खेळतायत, परंतु पालघर जिल्ह्यातील एबी ट्रॉफी म्हटल्यानंतर कसं वर्णन कराल? एबी ट्रॉफी म्हणजे आता पालघरचा एक वर्ल्ड कपच झालेला आहे. कारण की प्रत्येक खेळाडू या भागातला किंवा बाहेरचा असो, ओपनचा असो, सर्व या टुर्नामेंटची वाट बघत असतात. आणि खरंच जर तुम्ही बघितलं प्रेक्षक एकदम आतुरतेने येतात ही टुर्नामेंट बघायला आणि खूप प्रोत्साहनसुद्धा देतात सर्व खेळाडूंना. तर असंच प्रेक्षकांनी प्रोत्साहन द्या. आम्ही चांगला खेळ करायचा प्रयत्न करू. आपण टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायची. कुठली 3 आयकॉन आपल्या संघामध्ये आज बघायला मिळतील? कारण 3 आयकॉन आपण खेळू शकतायत. प्रेक्षकांना उत्सुकता लागले की गोरेगाव संघामध्ये 3 कुठले असे खेळाडू आहेत जे मॅचमध्ये मजा आणतील?
सर आम्ही कोणते आयकॉन घेऊन खेळत नाही आहोत. आम्ही जी टीम परवा आम्ही क्वालिफाय झालेलो तीच टीम घेऊन खेळतोय. नक्की चांगली टीम आहे आपली. पण AB ट्रॉफीमध्ये दाखल झालात, खूप चांगली कामगिरी केली, ग्रुपमधनं टॉप झालात. आता महत्त्वाची मॅच आहे, काय चाललंय माइंडमध्ये? माइंडमध्ये असं चाललं आहे की समोरचा संघ हा बलाढ्य आहे, म्हणजे थोडा त्यांना एक्सपिरियन्स ग्राउंडचा जास्त आहे, पण आमची टीम पण अंडर रेटेड आहे. तर बघू आता. परवा जेव्हा आम्ही खेळलेलो तेव्हा प्रेक्षकांचा आम्हाला जेवढा सपोर्ट भेटला आणि आमच्या खेळाडूंनी जो खेळ केला त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी कॉन्फिडन्स आमचा पण हाय आहे. AB ट्रॉफी म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आज बघतोय. कालचा दिवस तुमचा होता, तुम्ही ग्रुपमध्ये टॉप झाले आणि गावात आपल्या एरियामध्ये गेल्यानंतर जो फील असतो की कालची तुमची कामगिरी उल्लेखनीय आहे, गोरेगावचं नाव तुम्ही खूप पुढे नेलं आहे, कसं फील वाटलं त्यावेळेला? दादा खरं सांगू तर जेव्हा आम्ही त्या नाईटला जेव्हा आम्ही गेलो घरी आणि काल जेव्हा आम्ही गोरेगावला उतरलो, आमच्या इथे पण खूप साऱ्या टुर्नामेंट्स होत्या काल. तर इतकं बरं वाटलं की लोकांनी सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं की तुम्ही AB ट्रॉफीला गेलात. आणि AB ट्रॉफीबद्दल बोलायचं म्हणजे सर हा खरंच एक वर्ल्ड कप आहे आणि लास्ट 2 इयरपासून आम्हाला ना ही खेळण्याची खूप इच्छा होती. यावेळी हरेश्वर दादांमुळे पॉसिबल झालं. बघू पुढच्या वेळी आशीर्वाद आहे की नाही त्यांचा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला असेल. चांगला मॅच बघायला मिळेल ही अपेक्षा नक्कीच आम्ही या ठिकाणी ठेवतोय. या दरम्यान आपण बघतायत उत्कृष्ट विकेट मैदान जे बनवलेले आहे, खेळपट्टी, आमचे प्राण भोईर असतील, मंगेश भोईर असतील, अनिकेत गरत, उपेशजी गरत यांना मी विनंती करतो या आपल्या या ठिकाणी आभार प्रदर्शन केलं जाईल. पुनश्च खूप भरपूर मेहनत आहे. उपेशजी गरत असतील, मंगेशजी गरत असतील, जी जिम्मेदारी आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्यावरती सोपवली होती की आपला एक घरचा कार्यक्रम आहे, यशस्वी झाला पाहिजेत. मैदानाची जी ज्याने आखणी केली आहे, मानाचा मुजरा आहे. उपेशजी गरत असतील, मंगेशजी भोईर आहेत, अनिकेत गरत असतील आणि प्राण भोईर असतील, यांना मी विनंती करते आपण यायचं आहे मुख्य मंचावरती. त्यानंतर प्रिन्स मूवी सन्माननीय प्रथमेश पाटील आपल्याला बघायला मिळतं. एक सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळते. आम्ही प्रथमेश यांना विनंती करतोय की आपण यायचं आहे मुख्य मंचाकडे. अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आभार प्रदर्शन केलं जाईल. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट, सुंदर क्लॅरिटी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रथमेशसाठी. प्रिन्स मूवी एक उंच भरारी